ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी. पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते. मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचे एक नगर होतं. तिथे दोन भाऊ राहत होते. मनानं श्रीमंत, परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती. धाकट्याच्या बायकोचं नाव मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडनं बटकीसारखी कामं करून घेई. तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास. या महिन्यात आपणही मलीन राहायचं. मलीन गढूळ पाण्यात स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायची. शिळपाकं, उष्ट खरकट पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा, माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलावू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती पाहून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलंस तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसा बसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एक दाणाही नव्हता. आता काय करायचं? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं श्री विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग श्री विष्णूंनं त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूंच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देऊन निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशात आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लावून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणून भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले. हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली. तिनं धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेनं अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन.
त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदानं वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं तुम्हा आम्हाला मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. आता आपण आणखी एक कथा बघणार आहोत. ही कथा आहे अधिक मासाची, प्राचीन काळची. तिची घडण चंद्रसूर्याची, मानवंदना आहे देवदेवतांची. ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. एकदा सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षींचं आगमन झालं. ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच. आपल्याला या वर्षात अधिक मासाचं आचरण करायचं आहे. ऋषींनी म्हणाले, हा कोणता अधिक मास? व्यास ऋषी म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने 12, 13वा म्हणजे अधिक मास. ऋषींनी विचारलं, तो कशासाठी? व्यास म्हणाले, चंद्रासूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो. 1 महिना अधिक धरून कालगणनेमध्ये मेळ बसवला जातो. हाच अधिक मास. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी. नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी, सांगितली मला नारद मुनींनी. सारे जण शांत झाले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षी बोलू लागले. नारद मुनी भूतलावरती फिरत होते. जगातील सुख दुःखाचा आढावा घेत होते. मृत्यू लोकातील माणसं नाना प्रकारची सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं? नारद मुनी विचार करू लागले. विचार करीत करीत ते वैकुंठाला पोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला. नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता, हे मला सांगू शकाल का? विष्णू म्हणाले, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात. लोक पाप करतायत, त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापाचं काय? त्यांची तर भरपाई झाली पाहिजे. नारदांनी विचारलं, ती भरपाई कशी होईल? विष्णू म्हणाले, होईल. ती भरपाई पण होऊ शकेल. ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. नारदांनी विचारलं, अधिक मास? विष्णू म्हणाले, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचा आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम यांची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन. चंद्र सूर्य यांच्या गतीत फरक पडतो. त्याचा मेळ हा महिना घालतो. दर 3 वर्षांनी तो येतो. महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमास ही म्हणतात. या महिन्यात लग्नादी मंगल कार्य करीत नाहीत. अधिक मास दुःखी झाला. आपली गाऱ्हाणी तो सांगू लागला, सर्वजण माझा तिरस्कार करतात. हौस नाही, मौस मजा नाही. मला वाईट वाटते. मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे. त्या सिंहासनावरती पुरुषोत्तम मुरलीधर बसले आहेत. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी मालमासाला घडवलं. दर्शनानं चमत्कार केला. त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं. लोखंड याचं सोनं झालं. नारद मुनींनी विचारलं, म्हणजे मलमास याचं महत्व वाढलं म्हणायचं? व्यास म्हणाले, होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं. दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी. नारद मुनी म्हणाले, त्या महिन्यामुळे मग काय झालं? व्यास म्हणाले, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले. त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या इच्छा फळाला लागल्या. असा तो अधिक मास पुण्यमास ठरला. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला स्वतःचं विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. परंतु या सर्व महिन्यात मलमासाला वेगळं स्थान आहे. शास्त्रामध्ये मलमास हा एक काळ मानला गेला आहे, ज्यामध्ये शुभ आणि अशुभ कार्यावरती पूर्ण विराम आहे. साधनेचे महत्व वाढत असताना दान धर्म आणि पुण्य यांचे महत्व वाढते. या कारणास्तव याला संयम, तपश्चर्या आणि आत्मशुद्धीचा महिमा असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्राच्या मते विवाह, उपनयन विधी, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण यासारखे विधी मलमास दरम्यान केले जात नाहीत. अशी धार्मिक मान्यता आहे
की यावेळी केलेल्या शुभ कार्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणून शास्त्रातील ही कामं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे समाजात या महिन्याची विशेष काळजी घेतली जाते. मलमास दरम्यान शुभ कार्यावरती बंदी घालण्याचे मुख्य कारण गुरुग्रहाचे स्थान मानले जाते. ते म्हणाले की यावेळी गुरुग्रह सामान्य किंवा निष्क्रिय अवस्थेत आहे, तर सूर्यदेव सामान्य स्थितीत आहे. धनुष्य शस्त्र राशीचक्रात संक्रमण करतो. गुरुला शुभ, विवाह आणि शुभ कार्याचा कारक ग्रह मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या अनुकूल स्थितीमुळे या क्रिया पुढे ढकलणे शास्त्रोक्त मानले जाते. मलमासामध्ये शुभकर्म निषिद्ध असले तरी धार्मिक साधना आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. या महिन्यात मनुष्याने अधिकाधिक नामजप, तप, पूजा, हवन, यज्ञ, दान आणि पुण्यकर्म करावे. विशेषतः भगवान विष्णूंची पूजा, गीता पठण, रामनामाचा जप आणि कथा ऐकणे हे या महिन्यातील सर्वोत्तम म्हणून वर्णन केले गेलेले आहे. मलमासामध्ये जे दान केले जाते ते फळ देणारे आहे. या काळात अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा, गरीब आणि गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रात असेही म्हटले झाले आहे की या महिन्यात केवळ दान देणे नव्हे, तर दान स्वीकारणे देखील पुण्य आहे. मलमास, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी, ईश्वर भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य वज्रे असली तरी धार्मिक कार्यासाठी हा काळ अतिशय फलदायी आहे. याच काळात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णांची उपासना करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तसेच पुरुषोत्तम महात्म्य, विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीमद भगवद्गीता यासारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन किंवा श्रवण केल्यानं मानसिक शांती आणि पुण्य लाभते. पहाटे लवकर उठून स्नान करणे आणि नामस्मरण करणे या काळात अत्यंत लाभदायक ठरते. या महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व दिले गेले आहे. विशेषतः गरीब किंवा गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा तांब्याच्या पात्रात दीप ठेवून केलेले दीपदान अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक या काळात उपवास करतात किंवा संपूर्ण महिना सात्विक आहार घेतात, ज्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते. या काळात स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवणे, खोटे बोलणे टाळणे आणि संयम पाळणे या गोष्टींकडे लक्ष द्यावे. तीर्थयात्रेला जाणे किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे ही देखील एक महत्त्वाची परंपरा आहे. थोडक्यात मलमास हा काळ भौतिक सुखांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा काळ आहे.